आणि पहिला संघ ठरलाय. आता दुसरा संघ कोणता पाहणं जास्त गरजेचं असेल. एका बाजूला काळकाई नवळाई क्रिकेट संघ पलचिल तर दुसऱ्या बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे ब. चला घाई करा, स्पीडअप करा. एका षटकाचा सामना 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. अभिजित आणि प्रणय ही सलामीची जोडी मैदानात दाखल होते. तर गोलंदाज मार्कवर स्वार होतो गोलंदाज ओमकार दादा. विनू पहिला चेंडू घेऊन विनू पहिलाचा चेंडू बॅट चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येचा श्री गणेश होतोय अभिजित जाधव. पूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय, चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याला घाई करायची आहे. पुन्हा एकदा तीच दिशा, तोच स्ट्रोक. मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. त्याला घाई करायची आहे, स्पीडअप करायचं मित्रांनो. चेंडू उपलब्ध करा बाहेर. त्या ठिकाणी खेळाडूंना विनंती असेल तो चेंडू उपलब्ध करायचा आहे. 2 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. दोन चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. घाई करा, 6:30 वाजत आलेत. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला भेटतात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल 10 या धावसंख्येवर. त्याला घाई करा, 6:25 झालेत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले ते विनू याने. यावेळेस फुलऱ्यांचा चेंडू होता, परंतु एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 11 या धावसंख्येवर. 4 चेंडू आणि 11 धावा. घाई करायची आहे, स्पीडअप घ्या. प्रत्येक चेंडूवर मी सांगतोय स्पीडअप घ्या. सेमीफायनल क्रमांक 2 रणनी रामेश्वर चषक 2024 या स्पर्धेचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसला असताना पाहायला भेटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी मैदानात घडतंय काय? किती धावा? 3 धावा. आणि या 3 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 22च्या स्वरूपात. या 3 धावा स्कोर कार्ड ऍड केल्या जातील. पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 14 धावा. त्याला घाई करायची. 5 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण पाहायला भेटत आहे. रामवर्धनी कपडे आपण सुद्धा तयार राहायचं आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस मोठा प्रहार अबूच्या बॅट मधून. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जायला सीमा रेषा पार चौकार. त्याला पलचीर संघ विनंती असेल क्षेत्रक्षण येता 1 मिनिटामध्ये सजून घ्यायचं आहे. 19 धावा बनवायच्यात. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय रणनी रामेश्वरी चषक 2024 या स्पर्धेचा
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कालकाय नावले क्रिकेट संघ पलचिल त्वरित लावून घ्या त्वरित. सेमीफायनल क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी चला घाई करायची आहे. 6 चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत. चला बॅटर मैदान दाखल होत आहेत. बॅटर शुभम आणि जयेश. स्ट्राईकला शुभम, नॉट स्ट्राईकला जयेश. शुभम आणि जयेश ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. सेमीफायनल क्रमांक दुसरा जॉनी रामेश्वर चषक 2024. एका बाजूला कालकाय नवलाई क्रिकेट संघ पलचिल अ तर दुसऱ्या बाजूला लंगोटी मित्रमंडळ करंजे ब. चला घाई करायची आहे. पहिलाच चेंडू चांगल्या पद्धतीचा, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवर ऍड केले जाते. 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू नंतर कोणती चर्चा होणार नाहीये. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. सरळ बॅटने खेळून काढला चेंडूला. अलंकार जाधव त्या ठिकाणी आहे, चेंडूवर येतोय, परंतु दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. त्याला घाई करा. काल काय नवळे क्रिकेट संघ पलचिल अ संघाला विनंती करेन की घाई करायची आहे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. सेमीफायनल क्रमांक दुसरा आपण पाहतोय. जॉनी रामेश्वर चषक 2024. यावेळेस चांगला चेंडू, वेग पाहायला भेटला, परंतु बाईच्या स्वरूपात एकच धाव अर्जित केली जाते. येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावा. त्याला घाई करायची आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला स्क्वेअर लेग रिजनची दिशा देताना पाहायला भेटतोय. एक धाव अर्जित केले, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 6. आता मात्र 6 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. त्या ठिकाणी आविष्कार जाधव आहे, थोडस मिसफिल होताना पाहायला भेटतंय जरूर. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. रामवर्धानी कपडे आपण सुद्धा तयार राहायचं आहे. सेमीफायनल क्रमांक दुसरा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना पाहायला भेटत आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि कालकाय नवळे क्रिकेट संघ पलचिल हा जॉनी रामेश्वर चषक 2024 या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होतोय. चला नाणेफेक केला जातोय. मेगा फायनल